नमस्कार, मी साया नवलकर तुम्हा सर्वांचे खट्ट्या मिठ्ठा परिवारातर्फे स्वागत करत आहे। आजचा आमचा व्हिडिओ थोडा हटके आहे। हा विषय आम्हा सर्वांच्या जवळचा आहे। मुंबईची लाईफलाईन ओळखली जाणारी मुंबई लोकलवरचा हा व्हिडिओ असला तरी या व्हिडिओमध्ये आम्ही खास करून विरार फास्ट बद्दल सांगितले आहे। विरार फास्ट म्हणजे विरार फास्ट लोकल म्हणजे आमच्या विरारवासियांची लाईफलाईन। मला खात्री आहे की हा विरार फास्ट व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल। तो तुम्ही लाईक कराल, शेअर कराल आणि तुमचे कॉमेंट्स आम्हाला नक्की कळवाल। आणि हो, आमचे खट्टा मिठ्ठा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा, म्हणजे तुम्हाला आमचे पुढचे दर्जेदार व्हिडिओज पाहू शकाल। धन्यवाद। गाड़ी बुला रही है, सीटी बजा रही है, चलना ही जिंदगी है, चलती ही जा रही है। गाड़ी बुला रही है, सीटी बजा रही है। ही रेलगाडी शिट्टी वाजवत नाही तर मोठमोठ्याने हॉर्न वाजवत येत असते, म्हणजेच ही आमची विरार फास्ट लोकल, आम्हा विरारवासियांची लाईफलाईन। 31 वर्षापूर्वी मी लग्न होऊन विरारला राहायला आले। सांताक्रूजला माहेर होते। त्यावेळेस अंधेरी लोकल नाहीतर बोरिवली लोकलचा प्रवास असायचा। विरारला सासरी जाणार म्हटल्यावर सर्वांनी थोडेसे बापरे आता विरार फास्ट पकडावी लागणार हेच प्रश्नार्थक वाक्य मला नेहमी ऐकायला यायचे। त्यावेळेस 20-20 मिनिटांनी लोकल असायच्या विरारच्या। पहिल्यांदा बोरिवली ट्रेनला प्राधान्य द्यायचे। बोरिवलीनंतर 2च ट्रॅक होते, त्यामुळे विरार ट्रेन यायला तसा वेळ लागायचा। काळ बदलत गेला। पश्चिम रेल्वेने या 30 वर्षात खूपच प्रगती केली। ही प्रगती मी अगदी जवळून बघितली। फक्त चर्चगेट विरार ट्रेन जात होत्या, त्या आता दादर, बँड्रा, अंधेरी, बोरिवली या स्टेशनवरूनही निघतात। त्यामुळे प्रवाशांची गर्दी विभागली गेली। लोकसंख्या वाढून शेकडो लोक दिवसाला मुंबईला येत असतात। तेथे रेल्वे वाढवून किती गाड्या वाढविणार? 12 डबा, 15 डब्याच्या गाड्या झाल्या। इतकेच काय तर लेडीज स्पेशल गाड्यांची संख्याही वाढविली। तरी पण प्रवाशांची संख्या वाढतच राहते। ऑफिस टाईमला सकाळ संध्याकाळ विरार फास्ट खचाखच भरलेली असते। गाडीतल्या मधल्या स्टेशनवर चढणे म्हणजे कसरतच असते। काही स्टेशनवर रेल्वे पोलीस तैनात असतात, प्रवाशांना गाडीत चढण्यास मदत करतात, खास करून स्त्री वर्गाला। लोंबकाळत गाडीत चढण्यास मज्जा असतो। प्रत्येकाला घरी जाण्याची घाई असते, घरी आपली कोणीतरी वाट बघत आहे, तरी जीवाच्या पलीकडे काही खैर नाही। या विरार लोकलमधले आयुष्य जो जगतो तो जगाच्या कोपऱ्यावर कोठेही गेला तरी सुखी राहू शकतो। काहीजण तोऱ्यात म्हणतात कसे, आम्ही विरार लोकलने कधीच प्रवास करत नाही। काय ती माणसे, काय तो घामट वास, पोटात नुसते ढवळते। आणखी परत हा टोमणा मारायला तयारच असतात। विरार ट्रेनमधल्या बायका किती भांडखोर असतात, जशी काय यांचीच गाडी आहे। बोलण्याचे ताळतंत्रच नाही यांना। अहो, पण सर्वसाधारण विचार करा ना, रेल्वेने अंधेरी बोरिवलीहून केवढ्या तरी स्लो फास्ट ट्रेन ठेवल्या आहेत ना, मग विरार फास्टने जायचा हट्टाहास तुम्हाला कशाला? फार काय 10-15 मिनिटाचाच फरक होतो। समोरची व्यक्ती जर कठोर बोलत असेल तर आपण काय मृदू भाषा वापरायची? अगदी अलीकडेच एका महाशयाने मला सांगितले की मी चुकून विरार फास्टमध्ये चढलो, मला बोरिवलीला उतरायचे होते तर मला उतरूनच दिले नाही हो, थेट विरारपर्यंत नेले। काही दादागिरी त्यांची। मी त्यांना ताडकन बोलले, एकतर तुम्ही खोटे बोलत आहात की तुम्हाला ती विरार ट्रेन माहितीच नव्हती। 10 मिनिटे लवकर जायचे होते ना तुम्हाला। आता यापुढे व्यवस्थित ट्रेनवरची नावाची पाटी बघा, वाचा आणि मगच तुम्ही त्या गाडीत चढा। बरोबर बोलले ना मी? विरार महिला ट्रेनमध्ये किंवा महिलांच्या डब्यात सणवार, वाढदिवस, डोहाळे समारंभ उत्साहाने साजरे केले जातात।
त्याचप्रमाणे पुरुषांच्या डब्यातही सकाळचा नाश्ता करण्याचा प्रत्येकाचा नंबर असतो. भजनी मंडळ असते. या भजनांवर गाण्यांवर खूप व्हिडिओज व्हायरल झाले आहेत. फेरीवाल्यांमुळे बायकाही खरेदी करू शकतात. भाजीपाला, मासे याचीही विक्री सर्रास चालू असते. बोरिवलीनंतर रेल्वे रुळांचे चौपदीकरण केल्यावर गाड्यांची संख्या वाढली गेली. आता तर AC गाड्याही वाढल्या आहेत. AC गाड्यांच्या तिकिटांचे दरही सामान्य माणसांना परवडणारे आहेत. आपल्याला ही विरार फास्ट लोकल अगदी टायमामध्ये घरी पोहोचवते. काही वर्षापूर्वी या विरार ट्रेनचे अपघात झाले तेव्हा मन व्याकुळ होते. 13 ऑक्टोबर 1993 साली झालेला लेडीज स्पेशलचा अपघात, तसेच 11 जुलै 2006 साली झालेला रेल्वेमधला बॉम्बस्फोट, संपूर्ण महानगर हादरून गेले होते त्या दिवशी. ही मुंबईची लाईफलाईन थांबली तर मुंबईचे आयुष्य काही अंश ठप्प होते. या विरार फास्टमधले हेच आयुष्य आनंदाने, मैत्रीने घालवायचे, एकमेकांबरोबरचे नाते घट्ट करायचे. हेही एक आयुष्य आहे. उद्याचा दिवस कोणी बघितला आहे? गाडी विरार स्टेशनला आली, 1 2 3 जंप मारायची, विंडो सीट पकडायची आणि गाणे गात राहायचे, ते म्हणजे जिंदगी एक सफ़र है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना, है जिंदगी एक सफ़र है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना, हंसते गाते जहाँ से गुजर, दुनिया की तू परवाह न कर, हंसते गाते जहाँ से गुजर, दुनिया की तू परवाह न कर, मुस्कुराते हुए दिन बिताना, यहाँ कल क्या हो किसने जाना, है जिंदगी एक सफ़र है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. धन्यवाद.